तुम्ही मागणी केल्यानंतर रायगड आणि नाशिकच्या जागेला पालकमंत्रीच्या जागेला स्थगिती देण्यात आली। भाऊ काय प्रतिक्रिया आहे? हे बघा तीन आमदार आमचे रायगडमध्ये होते आणि मागच्या वेळेस सुद्धा आम्हाला पालकमंत्रीपद मिळालं पाहिजे होतं, ते मिळालं नाही। त्यामुळे गोगावले हे आमचे प्रतोद राहिलेले आहेत। मागच्या वेळेस त्यांना मंत्रिपद मिळणार होतं तरी त्यांना मंत्रिपद मिळालं नाही, तरी ते थांबले। आता त्यांना मंत्रिपद मिळालं, पालकमंत्रीपद मिळालं पाहिजे होतं। नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या लोकांनी आमचे आमदार जास्त आहे म्हणून त्यांनी प्रेशर केलेलं आहे आणि त्या ठिकाणी दादा भुसे आमचे ज्येष्ठ मंत्री आहे, त्यांना मंत्रिपद मिळालं पाहिजे होतं, पालकमंत्रीपद ही आमची मागणी होती। त्यामुळे आम्ही स्थगिती द्यायला लावली की आम्ही मागणी केली आहे। आता त्याच्यावर नेतृत्वाने काय विचार करायचा त्यांनी तो केलेला आहे। तुम्हाला काय वाटतं भोगावले किंवा दादा भुसे यांची वर्णी लागेल? मंत्री आहेच, फक्त पालकमंत्र्याचा विषय आहे। पालकमंत्री हा रायगडचा आमचा व्हायलाच पाहिजे। नाशिकमध्ये आमची दादा भुसेंची मागणी होती, तिथे काय तडतोड करायची असेल ते वरचे नेतृत्व करतील। हे बघा, ही काय माझ्या एकट्याची मागणी होती असं नाही, ही पक्षाने केलेली मागणी आहे आणि मागणी मागच्या काळातही झाल्या, आताही होत आहेत। गोगावले हे आमचे प्रतोद होते, तिथे आमची शक्ती आहे, तिथे आमचे 3 आमदार आहे आणि राष्ट्रवादीचा एकच आमदार आहे। मागणी करणं काय पाप थोडी आहे। दुसरीकडे जे बीडची जी जागा आहे, बीडचे पालकमंत्रीपदाचे ज्या हालचाली आहे ते बीडची ताईचं असं म्हणणं आहे की मी जर बीडची आहे तर मला बीडची जागा या ठिकाणी पालकमंत्रीपद मिळायला पाहिजे होती, ते जालना ठिकाणी आहे, त्यांनी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली। हे बघा, जिल्ह्यातला मंत्री असला तर तेवढा फायदा होतोच, त्यांच्या म्हणण्याला अर्थ आहे, पण शेवटी हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे, त्याच्यामध्ये बोलणं उचित होणार नाही।